तर सलामीची जोडी महावीर मोडकवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला अजित मोडक तर दुसऱ्या बाजूला महादेव सोनके सलामीला येताना पाहायला मिळाले. महत्वपूर्ण सामना 3 षटकांची मॅच आणि मात्र कोणता गोलंदाज पहिल्या क्रमांकाचं षटक हाताळताना पाहायला मिळेल, कारण की एक षटक कमी झालंय आणि मागील मॅच मध्ये आदित्यने मात्र पहिलं षटक हाताळलं होतं आणि काय गोलंदाजी दर्जेदार पाहायला मिळाली होती. फक्त 5 धावा खर्च करून पॉवर प्ले मध्ये 2 धावा 2 विकेट्स मात्र मिळवल्या होत्या आणि आता मात्र ही मॅच कशा पद्धतीने अजित मोड स्ट्रायकिंग एंडला आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळेल त्या संघाचा कर्णधार म्हणजेच महादेव सोनके जिथे मात्र बॉलिंग ट्रॅक वरती आदित्य आपल्याला पाहायला मिळेल अराउंड विकेट कोण बदलताना पाहायला मिळते, जिथे मात्र पाहायला गेलं तर अँगल चेंज केला गेलाय आणि सुरुवात मात्र अराउंड विकेटने. दादू गोलंदाजीकडे आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, कमी वयाचा गोलंदाज. नुकसान झाला या चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे दिनेश. वेगवान गतीने येतो चेंडूवरती, एक सिंगल येते, दुसरीचा प्रयत्न थांबवला जाईल आणि एका धाबीवरती समाधान मानलं जातं. यावेळेस पाहुणसारख्या ऋषभ फलकाच्या वेगवान गतीने चेंडूवरती जाणं महत्वाचं, फेकी करणं गरजेचं आहे, परंतु यावेळेस एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावेने समीकरण बदलताना पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये बदल होते, धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते दोन्ही आकड्यावरती. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, एक धाव कंप्लीट केली गेली, परंतु गोलंदाजाचं कौतुक करायला हवं. 2 चेंडूवरती 2 सिंगल दिलेत. छोटे होण्याचा प्रयत्न चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक दिनेश आहे. काठ पकडले, कोणतीही चुकी होणार नाही. यावेळेस महत्वपूर्ण खेळाडू बाद होताना पाहायला मिळतो आणि आदित्यने मात्र ही मॅच बदलली, कारण की सुरुवात मात्र पहिल्या मॅच मध्ये 2 महत्वपूर्ण विकेट प्राप्त केल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये देखील विकेटचं अकाउंट ओपन झालंय आणि 3 विकेट आतापर्यंत झाले त्या खेळाडूच्या नावावरती. चांगली गोलंदाजी, दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. ही जर मॅच विजेता होताना पाहायला मिळेल तर नक्कीच आदित्यचं खूप मोठा हात असेल. पहिल्या 3 चेंडूवरती एक महत्वपूर्ण विकेट प्राप्त होते, 2 धावा. यावेळेस चांगला स्ट्रोक ऑन साईडला खेळाय, यावेळेस षटकार आहे, यावेळेस चुकीला माफी नाही. चेंडू होता स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवलाय परफेक्ट पार्किंग स्लॉट मध्ये. फलंदाज आहे यावेळेस प्रताप मोडक. बस यावेळेस चेंडू खाली क्षेत्राचे चांगला प्रयत्न, संघासाठी नक्कीच 4 धावा रोखलेत. काय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, परंतु 1 शॉट म्हणजे संघासाठी 5 धावा रोखले दिनेश साळुंके. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळाडूसाठी. 5 धावा संघासाठी रोखल्यात आणि त्यानंतर पाहायला गेलं तर या 5 धावांचा इम्पॅक्ट पूर्णपणे मॅच मध्ये पडू शकतो. पाहायला गेलं तर एकदा येताना पाहायला मिळते. पाहायला गेलं तर IPL मध्ये सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध CSK ची मॅच पाहायला मिळाली होती. कर्ण शर्माने 5 धावा रोखल्या होत्या आणि त्याच 5 धावांचा इम्पॅक्ट मात्र पडला होता आणि या मॅच मध्ये देखील 5 धावांचा इम्पॅक्ट पडताना पाहायला मिळेल का, तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने, जिथे मात्र पहिल्या षटकाचा खेळ पाहिला गेला तर धावसंख्येचं समीकरण 1 षटकार 4 सिंगलच्या मदतीने 1 विकेट 1 गडी बाद 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आता तर सुरुवात होताना पाहिलं गेलं तर महादेव दुसऱ्या क्रमांकाचा चेंडू हाताळताना पाहायला मिळेल, खेळताना पाहायला मिळेल, जिथे मात्र
सलामीला आला होता परंतु पहिल्या षटकामध्ये जास्त स्ट्राईक त्या खेळाडूकडे राहिली नाही. धावसंख्या 10. वन शॉट. एकच धाव होत. धावसंख्या 10 झाले आणि बस एकच धाव आणि 10 धावा झाले. पहिल्या षटकाचा शेवट झाला. चेक केलाय, षटकार नव्हता. बॉल रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एकदा कम्प्लीट होतो दुसरीचा प्रयत्न थांबवला जाईल. टू बाउन्स चेंडू पकडताना पाहायला मिळते. गोलंदाज फेकी तोपर्यंत एक सिंगल आले. धावसंख्येमध्ये बदल होतो. धावसंख्या पुढे सरकतो 1 ने. 11च्या घरामध्ये 11 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. आता संतोष साळुंके साहेब देखील उपस्थित मान्यवर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉलने सुरुवात होताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाबेने धावसंख्येची सुरुवात होताना पाहायला दुसऱ्या षटकामध्ये एक चेंडू झाला आणि 2 धावा व्हाईटच्या स्वरूपात असे एक सिंगलच्या स्वरूपात खर्च होताना पाहायला मिळत. 12 धावा धाव फलकावरती. चांगला स्ट्रोक खेळा. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. कॅच पकडण्याचा प्रयत्न परंतु कॅच ड्रॉप झाले. गणेश आहे चेंडूच्या खाली, परंतु चांगला प्रयत्न होता. तिथे मात्र या चेंडूवरती येताना पाहायला मिळते पुन्हा एकदा एक सिंगल. चांगला टप्पा, चांगली दिशा, चांगली लाईन कंट्रोल मध्ये गोलंदाजी पाहायला मिळते. अचूकता अचंबित करणारा चेंडू अप्रतिम दर्जाचा. पाहायला गेलं तर गोलंदाजाला रीड करता आलेला नाही आणि जेव्हा वाचता चेंडू येत नाही तेव्हा वाचता येत नाही. यावेळेस पाहायला गेलं तर यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळणार आहे. चेंडूला खेचून टाकलाय. यावेळेस षटकार महादेव सोनकेच्या पाठ मधून पाहायला गेलं तर मॉन्स्टर स्ट्रोक हा येतोय षटकार. आणि मागील मॅच मध्ये याच खेळाडूकडून या स्पर्धेतील सर्वात मोठा फटका षटकार आला होता. चांगली बॅटिंग राहिली. या खेळाडूला शेवटपर्यंत थांबणं महत्वाचं आहे कारण की अजून एक षटक जर तो थांबतोय तर येणाऱ्या काळामध्ये मॅच मध्ये समीकरण बदलताना पाहायला मिळेल. 4 चेंडू झालेत. 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे. त्या 8 चेंडू मध्ये कशा पद्धतीने धावा बनवले जातील या खेळाडूकडून. आणि आता मात्र धावसंख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळतोय. 6 धावांनी मुस्तान झालाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे. एक धाव कंप्लीट होते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फंबल झाला. क्षेत्ररक्षण खराब होताना पाहायला मिळतं. फेकी होईल. बघता बघता 3 धावा कंप्लीट केल्या जात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आता स्ट्रायकिंग एंडला प्रताप आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा बॉल.
संदीपला फोन करा की संदीप गेला संदीपला फोन आहे होताना पाहायला मिळते रनअप मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होताना पाहायला मिळालाय आणि त्याच कारणामुळे पुन्हा एकदा गोलंदाज सेट होताना पाहायला मिळेल विकेट शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील उठवण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने यावेळेस मात्र प्रताप मोडक शांतता नाही या खेळपट्टीवरती या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून षटकार ठोकण्यात आलाय मागील 3 चेंडूमध्ये 15 धावा येताना पाहायला मिळाले धावसंख्या जाऊन पोहोचते 28-28 पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये 18 धावा येताना पाहायला मिळाल्या दोन्ही मिळून 2 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर 28 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते तिसरा महत्वाचा निर्णायकाने अंतिम षटक कोणता घेऊन येईल स्वगोरचं हे षटक कोणता गोलंदाज घेऊन येईल हे देखील पाहणं महत्वाचं आहे बॉलिंग ट्रॅक वरती प्रीतम येताना पाहायला मिळतो पहिल्या क्रमांकाचं षटक लहान बंधूने हाताळलं त्यानंतर मात्र मोठा बंधू तिसरं षटक हाताळण्यासाठी येताना पाहायला मिळतो आणि प्रीतम साळुंकेची गोलंदाजी कशा पद्धतीने येताना पाहायला मिळेल पहिल्या क्रमांकाचा चेंडू निर्धाव पद्धतीचा आडव्या बॅटने शॉटपूल समालोचन कक्षाच्या आत बाहेर शॉर्ट बॉल आणि शॉर्ट पूल फुल इज पॉवरफुल आणि पॉवरफुल फटका देऊन जातोय 600 व्होल्टचा झटका यावेळेस पाहायला गेलं तर येतो षटकार डिलिव्हरी येताना पाहायला मिळेल काय खेळाडू यावेळेस ऑफ साईडला चांगला स्ट्रोक खेळा चेंडू खाली क्षेत्ररक्षक बनची वाट पाहिली जाते फेकी केली जाईल तोपर्यंत पाहायला गेलं तर 4 धावा येताना पाहायला मिळतात ही कॅच पकडणं महत्वाचं आहे कॅच पकडले दुसऱ्या प्रयत्नामध्ये गोलंदाज बाद दिनेश साळुंके चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळते या खेळपट्टीवरती आणि त्यानंतर मात्र पाहिलं गेलं तर अजून नवीन खेळाडू येताना पाहायला मिळाले खेळपट्टीवरती आशिष या खेळाडूवरती नजर आहे आशिष मोडक नवीन खेळाडू येताना पाहायला मिळतो या खेळपट्टीवरती आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय 10 धावा धावफलकात लावण्यात आले धावसंख्या जाऊन पोहोचते 38च्या घरामध्ये 38 रन्स आणि शेवटचे 2 चेंडू बाकी असताना मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी होताना पाहायला मिळेल कारण की आशिष वरती आता मात्र जबाबदारी शेवटचे 2 बॉल काउंटर अटॅक आणि काउंटर अटॅक करावा लागेल या खेळाडूला प्रत्येक बॉल वरती आता मात्र प्रहार आणि प्रहारच करावा लागेल हळव्या बाटल्या खेळायचा होता बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही पाहायला गेलं तर परफ्यूम डिलिव्हरी कानाच्या बाजूने हाय हॅलो टाटा बाय बाय करत चेंडू निघून जातो शेवटचा बॉल बॉल काय चेंडू आहे अचूक टप्प्याचा कंट्रोल नियंत्रित कलात्मक गोलंदाजी म्हणावी लागेल शेवटच्या 2 चेंडूवरती पाहिलं गेलं कमबॅक केलं 2 चेंडू निर्धाव 4थ्या क्रमांकाची विकेट आणि फक्त 10 धावा खर्च केल्यात षटकार आणि चौकार कपिल 4 चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला त्याच्यामध्ये एक महत्वाची विकेट नक्कीच मिळताना पाहायला मिळाली आणि आता मात्र धावसंख्या झाल्या 38-39 धावांचं लक्ष ठेवण्यात मात्र येताना पाहायला मिळेल ठेवण्यात आलं 39 धावांचं लक्ष 18 चेंडू 39 धावा 13.00 चा रिक्वायर्ड रन रेट म्हणजेच बॅटिंग करत असताना प्रत्येक षटकामध्ये 3 चौकार 2 षटकार 2 षटकार 3 चौकार प्रत्येक चेंडूवरती 200 पेक्षा जास्तचा स्ट्राईक रेट महत्वाचा आहे
संगमजी साळुंखे पाटीलवाडी या गावचे युवा कार्यकर्ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते मात्र संगम साळुंखे उपस्थित बनण्यावर आज या स्पर्धेदरम्यान जय हनुमान चषक 2026 मध्ये उपस्थित आहेत. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. चला स्पीडअप करायचंय. हे काय जशी मॅच संपेल तसं गोकुळ संघ तयार राहायचंय टॉस साठी. आत्ता चेंडू 39 धावा आत्ता चेंडू पाहिलं गेलं तर महावीर मेंढकवाडीचे अजित एलिगन तामिने पाहायला गेलं तर महत्वपूर्ण सामना आहे, महत्वपूर्ण मॅच आहे, महत्वपूर्ण मॅचचा महत्वपूर्ण निकाल. दुसरी इनिंग 18 चेंडू 39 धावा. पहिल्या इनिंग मध्ये 38 धावा धावफलकात लावण्यात आल्या. दुसऱ्या इनिंग मध्ये 39 धावांचे लक्ष ठेवण्यात आलं. 39 रन्स टू विन रिमेनिंग 18 बॉल्स. 18 चेंडू मध्ये 39 धावा बनवायचे 12. प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 धावा प्रत्येक चेंडूवरती येणं गरजेचं आहे आणि त्यानंतर 200 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करणं प्रत्येक चेंडूवरती महत्वपूर्ण असेल. पहिल्या क्रमांकाचे षटक घेऊन होते किशोर. या मॅच मध्ये किशोर घेऊन आलाय पहिल्या क्रमांकाचं षटक महावीर मोडकवाड या संघाकडून. पहिल्या क्रमांकाचं षटक वेळ त्यांना पाहायला मिळतं. काय पाहायला गेलं तर स्ट्राईक बॉलर आहे. अर्धा बॅटने पहिल्याच प्रवीण साळुंखेच्या बॅट मधून पॉवरफुल स्ट्रोक. चेंडू होता स्लॉट मध्ये त्याला पाठवलाय परफेक्ट बॅटिंग स्लॉट मध्ये. हा येतोय षटकार पहिला षटकार आणि पहा पहिला चेंडूवरती षटकार आला म्हणजेच फलंदाजाचा आत्मविश्वास 600च्या स्ट्राईक रेटने पळत असेल. आत्मविश्वास वेगवान गतीने नक्कीच उंचावताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू पहिला षटकार. परंतु आता मात्र कोणता प्लॅन बी असेल या खेळाडूकडे. गोलंदाज किशोर पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. दुसऱ्या बॉल वरती काय असेल. गतीमध्ये परिवर्तन चेंज व्हाईट बॉल ची सांगता आहे की काय, परंतु चांगल्या टप्प्यावरती चेंडू पडला. पंच नक्कीच शहानिशा करताना पाहायला मिळत आणि नक्कीच चांगल्या टप्प्यावरती त्यांना पाहायला मिळालाय की काय हे देखील पाहणं खूप महत्वपूर्ण असेल. या चेंडूवरती चेंडूचा टप्पा मात्र चेक केला जातो. हाताळताना पाहायला मिळतं पडताळणी केली जाते. चेंडू कुठे पडलाय आणि त्यानंतर मात्र पंचांकडून निर्णय व्हाईट बॉलचा येताना पाहायला मिळते. अतिरिक्त धाव धावसंख्येमध्ये होईल बदल. अतिरिक्त धावेने धावसंख्या एक चेंडूच्या समाप्तीनंतर 7 या आकड्यावरती 7 धावा. आडव्या बॅटने पुन्हा एकदा त्याच दिशेने फक्त दिशा थोडीशी पाहायला गेलं तर खराब पाहायला मिळते कारण की 180 सर्कल ग्राउंड मध्ये पाहायला गेलं तर
शॉट सिलेक्शन प्रॉपर झालं नाही तर एक अतिरिक्त एक धाव सिंगल मध्ये मिळताना पाहायला टिकल्या स्वरूपात आता एक धाव संख्येमध्ये बदल होताना पाहायला मिळतो स्कोर बोर्ड पुढे सरकत असताना मला स्पीडअप करायचे पुन्हा एकदा फटका खेळायचा बॉल साठी जाणं महत्वाचं नाही चांगला प्रयत्न आहे एक धाव कंप्लीट झाले आणि नक्कीच चेंडूला चांगला रीड केला गेला आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर जजमेंट चांगलं होतं प्रताप मोडक यांच्या माध्यमातून 2च धावा या चेंडूवरती परत ये पण असं म्हण की नाही परत यायचं. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते हेच रिप्ले टेलिकास्ट हेच 2 धावा सेव्ह केले त्या 2 धावा खूप पारड्यात पडू शकतात पाटिंग करणाऱ्या संघाला येणाऱ्या काळामध्ये धावसंख्येमध्ये बदल पुन्हा एकदा तालव्यात गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न व्हाईट बॉल होतो 2 अतिरिक्त धावा एक सिंगल एक डबल एक षटकार 11च्या घरामध्ये धावफलक बंद होतो तसेच प्रमुख उपस्थित मान्यवर अति जिथे हे देखील उपस्थित मान्यवर आपले देखील स्पर्धेदरम्यान जनमान चषक 2026 पर्व क्रमांक 1 मध्ये जस क्रमांक 2 स्पॅनिश चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आहे यावेळेस खूपच लांब क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला आणि त्यानंतर हा येतोय चौकार वाटेल ना. 15 धावा धावबाद करतील लागताना पाहायला मिळत आहेत आणि चांगली बॅटिंग करत असताना किशोर गोलंदाजी करत असताना थोडस चुका करताना पाहायला मिळते आतापर्यंत 5 चेंडू झालेत शेवटचा बॉल बाकी आहे आणि या चेंडूवरती जर एक चौकार षटकार तर 19 ते 21 धावांपर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचेल हरभराने खेळायचा होता डॉट बॉल आहे वेगवान गतीचा चेंडू षटक समाप्तीचा इशारा पहिल्या क्रमांकाचा षटक 15 ही धावसंख्या आता मात्र 12 चेंडू 24 धावांच्या आवश्यकता आपण गावी
व्हाईट बॉल आहे धावसंख्येमध्ये बदल होतो धावसंख्या 16च्या घरात लकी ड्रॉ साठी ज्यांनी ज्यांनी नावे नोंदवली होती त्या सर्व खेळाडूंना सूचित करण्यात देखील कोंबडा नक्कीच होताना पाहायला मिळाले चांगला स्ट्रोक चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक यावेळेस बनेल प्रेक्षक षटकार आलाय प्रवीण सावंगे थांबायचं नाव घेत नाही आणि जोपर्यंत प्रवीण सावंगे आहे तोपर्यंत धावसंख्या थांबणार नाही तसेच प्रकाश जाधव देखील मान्यवर आहेत आपले देखील हार्दिक स्वागत आहे जय हनुमान चषक 2024 मध्ये हा चांगलं समीकरण पाहायला मिळते या मॅच दरम्यान सध्याच्या घडीला पहा नवीन गावचे प्रकाश जाधव देखील उपस्थित आपलं देखील हार्दिक स्वागत आहे नवीन पाठर आपल्याला पाहायला मिळेल विशाल मोठा काम प्रकाश जाधव घरगुतीने वेगवेगळ्या चेंडू क्षेत्ररक्षक आहे नक्कीच इथे क्रिकेटमध्ये रोनाल्डो पाहायला मिळाला मेसी देखील आहे परंतु फेकी होईपर्यंत 2 धावा आले या 2 धावाने धावसंख्येमध्ये बदल होतो धावसंख्या 26 या आकड्यावरती प्रकाश जाधवचा सन्मान करण्यात येतो सचिन यांच्या माध्यमातून रमेश पारेख सिंगल येथे 27 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 7 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल हा चेंडू निर्धाव येणं गरजेचं असेल अधिक मोठ्या असताना आधीची गोलंदाजी शेवटच्या चेंडूवरती खूप निर्भर करताना पाहायला मिळेल लिंगेज कॅच ड्रॉप झाले कॅच ड्रॉप झाले नाही तर मॅच ड्रॉप झाले की काय 6-12चं समीकरण आपल्याला पाहायला मिळालं असतं तिथे मात्र 6-11चं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल आणि कॅच ड्रॉप झाले डॉट बॉल आला असता नवीन खेळाडू पाहायला गेलं तर खेळपट्टीवरती येताना पाहायला मिळाला असता परंतु तसं काही होत नाही असं
खेळणार आहे माहितीये का रमेश पहा पुन्हा एकदा आणि मला वाटते यावेळेस चेंडूला फिरवला सीमारेषेच्या बाहेर येतो षटकार दणदणीत खणखणीत हा मग खेळायचं काय काय तो सगळं फायनल झाल्यानंतर चांगला स्पेक्टर चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे एक धाव कंप्लीट होते बघता बघता 4 धावा चुकी होताना पाहायला मिळाले पहिल्याच षटका दरम्यान पाहायला होता पहिलं समीकरण बदललंय या खूप खेळपट्टीवरती धावसंख्येमध्ये बदल झालाय 38 धावा झालेत आणि आता मात्र एका धावेची गरज 4 चेंडू एक शेवटची एक धाव केव्हा होताना पाहायला मिळेल अशा पद्धतीने जर बॅटिंग सुरू राहिली तर 2 बॉल एकची वाज देखील बदलू शकतो हा कदाचित चेंडू घातक ठरू नये कारण की आता जर डॉट बॉल येतो तर 1 बॉल 1चं समीकरण आणि त्यानंतर जर डॉट आला तर मॅच मध्ये आणखीन टेस्ट म्हणजे विजय होणारी मॅच पराजित होण्यासारखं आहे 2-1चं समीकरण असेल हा चेंडू निर्धाव होणं महत्वाचं आहे आणि त्यानंतर 1-1चं समीकरण पाहायला मिळेल उलट्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता किपर एंडला परंतु डॉट बॉल होताना पाहायला मिळाला 2 बॉल 1 धावेची गरज आणि 1 धाव होताना पाहायला मिळते 1 चेंडू राखून विजेता होताना पाहायला मिळतो अजित 11 ब संघ तामिने हा संघ विजेता होतोय महावीर मोडकवाड या संघाला पराभूत होताना पाहायला मिळेल या वेळेस कुठेतरी थोडासा कमी पडलाय रक्षण देखील होताना पाहायला मिळालं आणि त्यानंतर कुठेतरी 3 ते 4 धावा एक्स्ट्रा जाताना पाहायला मिळाल्या आणि त्यानंतर मात्र पराभूत होताना पाहायला मिळते महावीर मोडकवाडी आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल